नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात सुपरफास्ट आढावा. सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा बनावट खत आणि कीटकनाशकांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. खटाव तालुक्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल 30,60,000 रुपयांचा संशयित बनावट खत व कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कारवाईनंतरही हा व्यवसाय पुन्हा सुरू कसा झाला, यामागे कोणाचे पाठबळ आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा सध्या समोर आलेला नाही. त्यामुळे त्याबाबत तपासातूनच सत्य स्पष्ट होईल. वडूजमधील पेडगाव रोड परिसरातील एका पत्र्याच्या शेडवर टाकलेल्या छाप्यात जवळपास 99,450 किलो संशयित बनावट दाणेदार खत, नामांकित कंपन्यांच्या बनावट गोण्या, लेबल्स, बनावट कीटकनाशके तसेच पार्किंगसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दिलीप सीताराम काळे आणि प्रतीक दिलीप काळे यांच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमन, रासायनिक खते नियंत्रण आदेश, कीटकनाशक अधिनियमन आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर मेदगेताड गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी होऊन रस्त्यावर तडफडणाऱ्या गायीसाठी माणुसकी धावून आल्याचं बघायला मिळालं. अपघातात जखमी झालेल्या गायीला जीवदान देण्यासाठी अनेकांचा जीव तळमळताना बघायला मिळाला. अपघातात जखमी झाल्यामुळे होणाऱ्या असह्य वेदना आणि वरून पडणारा मुसळधार पाऊस यामुळे होणारे गायीच्या जीवाची तडफड बघून गायीला रेस्क्यू करण्यासाठी उपस्थित प्रवाशांनी धडपड चालू केली. जवळपास 1 तासानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने उपस्थित प्रवाशांनी गायीला उपचारासाठी वाई पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याची हालचाल चालू केल्यानंतर ज्यांच्या मालकीची ही गाय होती ते आखाडे दाम्पत्य घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उपस्थित प्रवासी व ग्रामस्थांनी गायीला मोकळे सोडल्याचा जाब विचारल्यानंतर या दाम्पत्याकडून उपस्थितांना चारेडावेची भाषा वापरण्यात आली. यामुळे गायीला मोकाट सोडून तिच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आखाडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता उपस्थितांमधून होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असून धरणाच्या जलाशयात होणारी पाण्याची आवक आता वाढू लागली आहे. जलाशयात 5,861 क्युसेक पाण्याची आवक होत असून 24 तासात पाणीसाठ्यात 0.50 TMC व पाण्याच्या पातळीत 1 फुटाने वाढ झाली आहे. कोयनानगर येथे 64 मिलीमीटर, नौजा येथे 76 मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून कोयना धरणात 10.26 TMC एवढा पाणीसाठा झालेला आहे. आषाढी वारीसाठी फलटण नगर परिषदेचे प्रशासन सज्ज झाले असून वारकरी भाविक भक्तांसाठी फलटण नगर परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा फलटणच्या पालखी तळावरती नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच मुख्याधिकारी निखिल जाधव, नगरसेवक आप्पा मांढरे, सोमाशेठ जाधव, संदीप चोरमले, राहुल निंबाळकर, राहुल नागटिळे तसेच डॉक्टर सूर्यकांत जोशी, अनुप शहा, अमोल सस्ते व इतर सर्व ज्येष्ठ मान्यवरांच्या आणि पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला. साताऱ्यात दिव्यांग बांधवांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठीचे आंदोलन अधिकच तीव्र झाले असून भर पावसातही तिसऱ्या दिवशी बोंबाबोंब आंदोलन सुरूच आहे. दिव्यांग पेन्शनची रक्कम 6,000 रुपये करण्यात यावी, केंद्र सरकारचे अनुदान वाढवावे, 5% राजकीय आरक्षण लागू करावे, विनाअट घरकुल योजना व 2.5 लाखाचे अनुदान द्यावे, तसेच आमदार खासदार निधीतून दिव्यांगांसाठी स्वतंत्र निधी खर्च करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनकर्ते ठाम आहेत. याशिवाय 200 चौरस फुटांच्या प्रस्तावाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून गेल्या 5 वर्षापासून त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे सोमवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही बसला असून अवघ्या 2 मिनिटात पार होणाऱ्या रस्त्यासाठी रुग्णवाहिकांना जवळपास 20 मिनिटाचा कालावधी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ सुरू होती. मात्र रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या कोंडीमुळे वाहन चालकांसह पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली. विशेषतः आपत्कालीन सेवांवर परिणाम होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि इतर शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी तसेच वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी रिपाईंमध्ये प्रवेश केला. यावेळी रिपाई सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. पक्षप्रवेशानंतर आदित्य गायकवाड यांच्यावर रिपाई फादर बॉडीच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर विश्वास व्यक्त करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आलं.
यावेळी आदित्य गायकवाड यांच्यासह ऑल इंडिया पॅन्थर सेना तसेच रिपब्लिकन सेनेतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रिपाईनमध्ये प्रवेश करून पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. पावसाळा सुरू झाला की पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. या पार्श्वभूमीवर घाटातून गरज नसताना प्रवास करू नका आणि घाट रस्त्यावर प्रवास करीत असाल तर खबरदारी घ्या, अशा सूचना पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसात घाटमाथ्यावरील महाबळेश्वर, प्रतापगड, पाचगणी या ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने ही खबरदारीची सूचना देण्यात आली आहे. गेल्या वर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान 1507.80 मिलीमीटर 59.362 इंच पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र पावसाने काहीशी संथ सुरुवात केली असून यंदा 1 जून ते 1 जुलै या एका महिन्यात 470.28 मिलीमीटर 18.52 इंच पावसाची नोंद झाली आहे. तसेच अर्धा जून महिना कोरडा गेलेला आहे. महाबळेश्वरकरांसह शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले होते. मात्र आता पावसाने चांगलाच जोर धरला असून बुधवारी दिवसभर पावसाची चांगलीच रिपरिप सुरू होती. या पावसामुळे वेण्णा तलावाच्या पाणी पातळीमध्ये काहीशी वाढ झाली आहे. आणखी काही दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागेल. गतवर्षी शेतीच्या कामांना देखील आता वेग आला असून सध्या वर्षा पर्यटनास सुरुवात झाली असून विकेंडला पर्यटन दाखल होत आहेत. पात्र मतदारांची मतदार यादीत नोंदणी व्हावी आणि कोणत्याही अपात्र नावाचा समावेश होऊ नये या उद्देशाने विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी यांनी तत्काळ पुनरीक्षण कामाला सुरुवात करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली असून या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील 2 महत्त्वाच्या प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. या बैठकीत लिंब तालुका सातारा येथील कातकरी वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याच्या बांधकामासाठी धोम उजव्या कालव्यालगत आवश्यक परवानगी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर जावली तालुक्यातील हादगेघर येथील शेतजमिनीच्या सिंचनासाठी उपसा सिंचन योजनेला तत्वतः मान्यता देण्यात आली असून या निर्णयामुळे कातकरी समाजाच्या वस्तीला सुरक्षित व कायमस्वरूपी रस्त्याची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना. अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज.